काळामध्ये तुम्हाला ज्या संधी येतील त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे येतील, समोरनं चालून येणार आहेत. त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि त्याच्यातनं तुम्हाला जे काही मिळणार आहे ते चांगलंच मिळणार आहे. आता राजयोगकारक मंगळ म्हटल्यावर तो तुम्हाला पॉझिटिव्हच देणार ना. मग सगळे तो कसा आहे म्हणजे मुलांची प्रगती होईल, तुमच्या कामामध्ये प्रगती होईल. अजून हवे काय आपल्याला, तुमचं आरोग्यही चांगलं राहील. अजून पहिली गोष्ट आरोग्य चांगले राहील, मानसिकता चांगली राहील, मुलांचं प्रगती होईल आणि तुमचं कारभारात, व्यवसायात, नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. अजून हवं आहे काय आपल्याला, तेच पाहिजे. कारण मंगळाची 4थी दृष्टी दशमावर आहे, 7वी दृष्टी लग्नावर आहे म्हणजे स्वतःवर आहे आणि 8वी दृष्टी ही धनस्थानावर आहे म्हणजे धनस्थान पण बलवान झालं. तिथेही पैसा तुम्हाला मिळणारच आहे, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तुम्हाला पैसा मिळणार आहे. व्यवसायात मात्र जास्त भरभराट होणार आहे. ज्यांचे व्यवसाय आहे, पार्टनरशिप आहे, अशांना अतिशय उत्तम काळ आहे. नवीन जर व्यवसाय सुरू करायचा असेल तरी हा कालावधी तुम्हाला चांगला आहे. नवीन संधी तुम्हाला येणार आहे आणि ह्या तुम्हाला संधी चांगलं कार्य करायला उद्युक्त करणार आहेत. आणि मुख्य म्हणजे जरी गुरु व्ययस्थानात असला तरी घरासंबंधी मोठी कामं होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे वारसा हक्काने काही मिळणार असेल तर ह्या काळामध्ये तुम्ही ते स्वतः प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागणार. कारण तुम्ही प्रयत्न केले तरच त्या वारसा हक्काच्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील. अदरवाईज त्याच्यात तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर याच्यात तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः तिथे प्रयत्न केले पाहिजेत, तरच तुम्हाला लाभ होतील आणि फायदा मिळेल. शनी तर भाग्यात आहे, शनीची दृष्टी लाभस्थानावर आहे, पराक्रम आहे म्हणजे पराक्रम तर तुमचं चांगलं होणारच आहे. म्हणजे उत्तरोत्तर तुम्ही कार्यरत राहणार, सातत्याने काम करत राहणार. ती ऊर्जा तुम्हाला मंगळ देतच आहे. शिवाय शनी सातत्याने काम करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहण्याचं सांगत आहे. मग याच्यात तुमच्याकडे आहे काय, स्वतःची मानसिकता चांगली ठेवायला पाहिजे. ती तर आहेच, कारण ह्या गोष्टी तुमच्या ओरिजिनल चांगल्या आहेत. फक्त इथे भावनेने कुठलेही निर्णय घेऊ नका, हे मात्र मी तुम्हाला सांगते. कारण इथे थोडंसं इमोशनल झाला तर इथे थोडासा तोटा होण्याची शक्यता आहे. वृद्धांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी हे सांगणं आहे. कारण शनी जो भाग्यात आहे तिथे थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. कारण श्रेष्ठेश गुरु आहे आणि तो व्ययात आहे. म्हणजे तुम्हाला इथे दवाखान्याचा खर्च हा वृद्धांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. जेवण खाण नियमित ठेवले पाहिजे, व्यायाम केले पाहिजे, म्हणजे कुठलाही मोठा खर्च तुम्हाला येणार नाही. याची तुम्ही काळजी करा. खर्च करा पण तो आनंदासाठी करा.